माय माऊली नमस्कार. श्री अन्नपूर्णा स्तोत्रमधील श्लोक क्रमांक 6 भावार्थ अभिवाचन करत आहे. पूर्वी सर्वजनेश्वरी भगवती माता अन्नपूर्णेश्वरी, वेणी नील समान कुंतलहरी नित्यान्नदानेश्वरी, सर्वानंद करी सदा शुभ करी काशीपुराधीश्वरी, भिक्षां देहि कृपावलंबन करी माता अन्नपूर्णेश्वरी, माता अन्नपूर्णेश्वरी. आपण आता भावार्थ बघूया. उर्वी म्हणजे पृथ्वी. पृथ्वीलाही मौल्य आहे, पण आई तुझं मूल्य मात्र तिच्यापेक्षा अधिकच होय. तुझ्यासमोर तिचं मूल्य काही नाही. जग परिवर्तनशील असल्यामुळं या जगातील, या सृष्टीतील सर्व उपभोग, संपत्ती, साम्राज्य, वैभव हे सर्व तुझ्यापुढं अगदी तुच्छ. तुझं पारडं नेहमीच जड असतं. जगत असतं असत आहे, जगत असत आहे. सर्व जनेश्वरी आई, तू सर्व जनेश्वरी आहे. तू सज्जनांना किंवा भक्तांना आवडशील यात काही विशेष नाही, काही शंका नाही. परंतु वाईट, दुर्जन, अभक्तांनाही तू आपल्याजवळ घेतेस, त्यांना आनंदित करतेस. तू सज्जन, दुर्जन या दोघांनाही आपल्याजवळ घेतेस. म्हणून तू सर्वेश्वरी, सर्व जनेश्वरी आहे. तू सर्वांना ऐश्वर्य देते. भक्त तसेच पापीसुद्धा जर एकदा तुझ्याकडे वळले तर तू हा कोण याचा काही विचार करत नाही. त्याचा भूतकाळ तू विसरते. इतकंच नव्हे तर जगालाही सांगते की भूतकाळ विसरून जा. जगाला काय सांगते की भूतकाळ विसरून जा. वैराग्य या सृष्टीविषयी तुला ममता वाटते, तिच्यावर तू कृपा करतेस. काय करते? कृपा करते. आसक्ती आणि अनासक्ती या दोन गोष्टी ज्याच्या जीवनात असतात, दिसतात ते महापुरुष होय. तू अन्नपूर्णेश्वरी आहेस. आई, तू खरोखर पूर्णतेचं अन्न खायला देते. इतर सर्व प्रकारची अन्न खायला दिली जातात, पण ती सर्व अपूर्णतेची अन्न होत. म्हणून 11 वाजता जरी जेवलं तरी पुन्हा 3 वाजता भूक लागते. याचं कारण काय हो? ते अपूर्णतेचं अन्न आहे. तू फक्त एकदाच अन्न देते. तू फक्त एकदा अन्न देते. एकदा जाणल्यावर पुन्हा ह्या जगात जाणण्यासारखं काही राहत नाही हो. वेणी नील समान कुंतलहरी. कुंतल म्हणजे केस. तुझ्या काळ्या केसांच्या वेणीनं माझं मन आकृष्ट होतं. मी तुझ्याजवळ आलो, परंतु तुझ्या डोक्यावर असलेले केस दृष्टीला पडतात. मी तेच पाहत राहिलो. वास्तविक आईच्या मस्तकात काय ते पाहायला हवं. आईच्या मस्तकात प्रेम, ज्ञान भरलेलं. आपल्याला प्रेम हवं, त्यासाठी आईजवळ गेलं पाहिजे. आईकडे जावं असं मुलाला वाटतं. आईकडे जावं असं मुलाला वाटतं. याचं कारण आई मोठी विदुषी असते म्हणून नव्हे. आईच्या विद्वत्तेची मुलाला काही कर्तव्य नसतं. ती आई आहे हेच त्याला आकर्षण असतं. असाच प्रकार आई तुझ्याजवळ ज्ञान असेल, परंतु तुझ्या केसांना पाहूनच मला फार मोठं आकर्षण वाटलं. वेणी नील समान कुंतलहरी नित्यानंद दानेश्वरी. आई, तू नेहमी अन्नाचं दान करीत आहेस. मनाला, भावनांचं, बुद्धीला ज्ञानाचं, शरीराला स्थूल अन्न आणि आत्म्याला प्रेम प्रवाहाचं अन्न हवं असतं. हे सर्व प्रकारचं अन्न आई तू सर्वांना देतेस. भावनेचं अन्न तू देतेस. संकटात भावना पुष्ट होते. सर्व आनंद करी. आई, तू सर्वांना आनंद देतेस. यात आश्चर्य काय ग? परंतु आई सर्व आनंद करी वृत्ती तूच देतेस. भक्तांच्या ठिकाणी सर्वांना आनंद देण्याची वृत्ती आईच्या प्रेमामुळेच प्राप्त होते. त्यामुळेच भक्त सर्वांना आवडतात. सर्व याचा अर्थ वेगळा. हा जसा आहे तसा. सर्व याचा अर्थ भगवान असाही आहे. काय? भगवान. सदा शुभ करी. आई, तू नेहमीच शुभ आहे, शुभ करणारी आहे. आई म्हणजे शुभ, भगवत चरण पवित्र आहेस. भगवान मंगल, पवित्र, शुभ शकुनी आहे. भगवती, तू माझं शुभच करतेस. भगवती, तू माझं शुभ करते. आपत्तीत आपला कोण हे कळतं, त्यावेळी सर्व नातेवाईकाकडून मन वेगळं होतं. भगवंताकडे वळतं, त्यावेळी भगवानच आपला आहे हे आपल्याला पटतं. संपत्ती, विपत्ती या दोन्ही गोष्टी अशा तऱ्हेनं आमच्या कल्याणासाठीच आहेत. आपल्या कल्याणासाठीच आहेत. बोला अन्नपूर्णा माता की जय.